नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या तासिकेत तुम्हा सर्वांचे स्वागत. मुलांनो, या आधीच्या तासिकेमध्ये आपण आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये जी कविता आहे 11वी कविता लेक, तिचा अभ्यास करायला सुरुवात केलेली होती. या कवितेमध्ये मुलांना आपण पाहिलं होतं की कवयित्रीला एक आई म्हणून तिच्या मुलीविषयी काय काय भावना मनामध्ये येतात आणि ही मुलगी ज्यावेळेस घरात असते तिच्या हसण्याने बोलण्याने घराला घरपण येतं, याचे वर्णन या कवितेमध्ये केलेलं होतं. मुलगी घरातील चैतन्य असतं आणि या मुलीमुळेच घराला जिवंतपण येतं. प्रत्येक घरात एकतरी मुलगी असावी असंच आपल्याला वाटतं, कारण की हीच मुलगी घराला खेळतं ठेवते. आणि त्याचबरोबर मुलांनो, तुमचं जे हे वय आहे या वयातच काही चांगल्या गोष्टी तुमच्या मनामध्ये बिंबवता येणार आहेत. त्यामुळेच मुलीला आपल्या समाजामध्ये मानाचं स्थान द्यायला पाहिजे. मुलगा मुलगी एक समान आहे हे तुम्हाला नेहमीच लक्षात ठेवलं पाहिजे. आणि त्यामुळेच या मुलींना समाजामध्ये पुढे येण्यासाठी आपण नेहमीच मदत केली पाहिजे. तर अशा प्रकारे ह्या कवितेचा आपण आज अभ्यास करणार आहोत. पुन्हा एकदा ती कविता आपण वाचून घेऊया. त्याआधी कवितेच्या ज्या कवयित्री आहेत त्यांच्याविषयी थोडी माहिती जाणून घेऊया. कवितेच्या कवयित्री आहेत अस्मिता जोगदंड चांदणे. यांचा जन्म 1984 साली झाला. अस्मिता स्वाक्षरी, वेदनांचे भार, वलय, भूमी, माय मातीचं लिंपण, काट्यातून उडती पंख हे त्यांचे कविता संग्रह प्रसिद्ध आहेत. लेक घरात वावरते तेव्हा सगळे घर हसरे, प्रसन्न व बोलके होते. तिच्या हसण्या रुसण्याने घराला घरपणे राहते. लेकीच्या निरागसपणाचे सुंदर वर्णन प्रस्तुत कवितेत कवयित्रीने केले आहे. एकदा ही कविता आपण म्हणून घेऊया. लेक तांबड कुंदन, लेक हिरव गोंदण, लेक झाडाची पालवी, लेक हाडाचं चंदन, लेक असता मनाची सारी काळजी मिटते, लेक असता घराची रोज समई पेटते, लेक नसता घरात आस लागते उरास, वेळ जागीच थांबते आणि मनही उदास, अशी चिमणी बोलकी साऱ्या घरात हसते, थोडे रागावले तर मग रुसून बसते, सारे जग ही रुसले तरी पर्वा करू नये, पण आपली पाकळी कधी कधी रुसू नये, फक्त लेकीला कळते अरे निसर्गाची भाषा, काळ्या रात्रीला लागते कशी सकाळची आशा. आता इथे बघा मुलांनो काय म्हटलंय, तर अशी चिमणी बोलकी साऱ्या घरात हसते. आता इथे मुलीला एका चिमणीची उपमा दिली. मुलांना तुम्हाला चिमणी तुम्ही पाहिलेलीच असेल, छोटीशी असते, सुंदर असते आणि ती अशी एका जागी बसतच नाही, इकडून तिकडे उड्या मारत असते आणि चिव 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 करत असते. त्याचप्रमाणे ही आपल्या घरातली एक छोटीशी चिमणी आहे की जी स्वतःही बोलते आणि घरातल्या प्रत्येकाला काय करते, ती बोलायला लावते. प्रत्येकाला ती काहीतरी सांगत असते, काहीतरी विचारत असते आणि घरातल्या प्रत्येकाला ती बोलतं करते. आणि त्यामुळे काय होतं, तर ही चिमणी बोलकी साऱ्या घरात हसते. घरभर ती आनंद पेरत असते, घरभर ती आनंद पसरवत असते, स्वतःही हसते आणि साऱ्यांनाच ती आपल्या गोड गोड बोलण्याने हसवत असते. चिमणीची चिवचिव असावी तशी लेक साऱ्या घरभर हसत खेळत बोलत राहते. तेव्हा घरात आनंदी वातावरण या मुलीमुळेच राहतं. थोडे रागावले तर मग रुसून बसते. तर आता ही जी मुलगी घरभर अशी आनंदाने वावरत असते, फिरत असते, नाचत असते, सर्वांना आनंदी करत असते. तर एखाद्या वेळेस जर कंटाळून आपण तिला थोडंसं रागावलं तर काय करते बरं, ती रुसून बसते. मग ती कोणाशी बोलत नाही, हसत नाही आणि मग आपल्याला ती रुखरुख जाणवत राहते. आणि तिला सर्वांकडून लाड करून घेण्याची एवढी सवय झालेली असते की तिला मग कोणी रागावलेलं चालत नाही आणि पटकन काय होतं, मग तिला राग येतो आणि ती
रुसून बसते. पण कवयित्री म्हणते की जर अशी माझी मुलगी रागावते किंवा मी तिला जर कधी तिच्यावर रागावले तर काय होते, ती रुसून बसते. मग ती कोणाशी बोलत नाही, हसत नाही, खेळत नाही. सारे जग ही रुसले तरी पर्वा करू नये. पण मुलांनो, जर ही मुलगी जर रुसून बसली ना, तर आपण असा नाही विचार करायचा की जाऊ दे, रुसली तर रुसली. नाही, तर हे सगळं जग जरी आपल्यावर रुसलं तरी चालेल, त्याची आपण कधीच काळजी करायची नाही, पर्वा करायची नाही. पर्वा म्हणजेच काळजी करायची नाही. कारण की लेक घरात असणं, तिचा सहवास लाभणं ही अतिशय भाग्याची गोष्ट आहे मुलांनो. त्यामुळे जरी सारं जग तुमच्या विरोधात गेलं तरी त्याची काळजी करू नका. सारं जग जरी तुमच्याशी बोलेन असं झालं तरी त्याची काळजी करू नका. परंतु तुमच्या घरात ही जी छोटीशी चिमणी आहे ती मात्र कधीच रुसता कामा नये. आणि मुलांना तुम्ही ऐकलं असेल ना की असं म्हटलं जातं की घरामध्ये मुलीचा जन्म झाला तर घरात लक्ष्मी आली असं म्हटलं जातं. खूप भाग्याची गोष्ट असते. खूप भाग्यवान असतात अशी अशी माणसं की ज्यांच्या घरात मुलगी जन्माला येते. आणि त्यामुळेच अशी ही जी आपली लक्ष्मी आहे, ही जी आपलं जे भाग्य घेऊन आलेली आहे ती कधीच रुसता कामा नये. सगळं जग जरी रुसलं तरी चालेल, पण आपली पाकळी कधी कधी रुसू नये. सगळं जग जरी रुसलं तरी आपण त्याची पर्वा करायची नाही. पण ही जी आपली पाकळी आहे, म्हणजे फुलाचं जे एक पेटल ज्याला म्हणतो ना आपण, पेटल्स, पाकळी, तर ती कधीच रुसता कामा नये. पण आपली लाडकी लेक कधीच आपल्यावर नाराज होऊ नये, आपल्यावर रुसू नये. असं कवयित्रीने इकडे म्हटलेलं आहे की आपली ही लाडकी लेक मात्र आपल्यावर कधीही नाराज होऊ नये, आपल्यावर कधीही रुसू नये. फक्त लेकीला कळते अरे निसर्गाची भाषा, काळ्या रात्रीला लागते कशी सकाळची आशा. मुलांनो, फक्त लेकच अशी आहे की जिला निसर्गाची भाषा कळते. ज्याप्रमाणे काळ्या रात्रीनंतर, काळ्या अंधारमयी रात्रीनंतर प्रकाशमयी सकाळ उगवते, तशीच लेक तुमच्या आयुष्यातले दुःख दूर सारून अनमोल आनंदाचा ठेवा तुम्हाला देत असते. आणि त्यामुळेच या मुलीला काय करायचं आहे, आपण कधीही तिला दूर लोटायचं नाही आहे, तिला कधीच नाराज करायचं नाही आहे, तिला कधीच दुःखी करायचं नाही आहे, तर तिला आपण आनंद द्यायचा आहे. कारण की तीसुद्धा आपल्या आयुष्यामध्ये नेहमीच आनंद देत असते. मुलगी नेहमीच आपल्या आईवडिलांच्या, आपल्या बहीण भावंडांच्या सुखासाठी झटत असते. जसं काळ्या रात्रीनंतर प्रकाशमयी दिवस उगवतो, त्याचप्रमाणे ही मुलगी असते जी आपल्या घरामध्ये घरातली सर्व दुःख दूर करून आपल्याला आनंद देत असते. आणि म्हणून आपणही तिला आनंदीच ठेवायचं असतं. तर मुलांनो, ही कविता तुम्हाला इथपर्यंत समजलेली आहे. याचे शब्दार्थ आपण पाहूया. आस, आस म्हणजे काय, तर पाहण्याची, भेटण्याची इच्छा. उदास, उदास म्हणजेच दुःखी. ऊर, ऊर म्हणजे हृदय. काळजी म्हणजे चिंता. कुंदन, कुंदन हे काय आहे, लाल रंगाचे रत्न. गोंधण, गोंधण म्हणजे ज्याला आपण टॅटू म्हणतो, त्वचेवर कायमस्वरूपी कोरलेली हिरव्या रंगाची नक्षी. चिमणी म्हणजेच स्पॅरो. चंदन, चंदन म्हणजे सुगंधित झाडाचे खोड. तांबडं, तांबडं म्हणजे केशरी. बोलकी म्हणजेच खूप बोलणारी. मुलांनो, तुम्हाला तुमच्या पाठ्यपुस्तकात जर तुम्ही पाहिलं असेल तर अशा प्रकारच्या काही कृती दिलेल्या आहेत. आता पहिली जी आहे तुम्हाला ही आकृती पूर्ण करायची आहे. काय विचारलं आहे तुम्हाला, तर कवयित्रीला जाणवलेली लेकीची विविध रूपे. तर वेगवेगळी रूपं तिची तुम्हाला सांगितलेली आहेत आणि तुम्हाला इकडे 6 नंबर दिलेले आहेत. तर अशी 6 रूपं तुम्हाला लिहायची आहेत. आता कोणकोणती रूपं आहेत बरं ही, तर तांबडं कुंदन, हिरवं गोंधण, झाडाची पालवी, हाडाचं चंदन, बोलकी चिमणी आणि पाकळी, अशी 6 रूपं तुम्हाला या कवितेमध्ये या लेकीची दिलेली आहेत. तर तुम्ही ज्यावेळेस हे लिहाल ना, त्यावेळेस तुम्ही ही आकृती काढणार आणि प्रत्येक नंबरच्या बाजूला तुम्हाला
ही रूपं लिहायची आहेत. आता दुसरी बघा आकृती. लेक घरात असल्याचे कवयित्रीला जाणवणारे फायदे. जर ही मुलगी घरात असेल तर कोणकोणते बरं फायदे जाणवतात या कवयित्रीला? ते आहेत, पहिलं आहे, एकतर लेक घरात असेल तर मनाची काळजी मिटते. लेक घरात असेल तर रोज समयी पेटते. लेक साऱ्या घरात हसते खिदळते. लेकीमुळे घर आनंदी राहते. लेकीमुळे घर प्रसन्न व बोलके राहते. आणि लेकीचा रुसवा फुगवा मनाला आनंद देतो. आता मुलांनो, तुम्हाला काही चित्र दिलेली आहेत आणि ती चित्र आपल्या भावना व्यक्त करणारी, ती चित्र पाहून कोणत्या भावना आपण व्यक्त करतो किंवा ती कोणत्या भावना आपल्याला जाणवतात, तर त्या आपण वाक्याच्या रूपाने लिहायचे आहे. जसं पहा, आता इथे एक चित्र दिलंय तुम्हाला. आता हे चित्र पाहिलं तर दोन प्रकारच्या भावना आपल्या मनामध्ये येतात. त्या आहेत, पहिलं आहे, आहा किती चपळ आहे हा ससा. म्हणजे एक तर आपल्याला असं वाटतं की हा ससा खूप फास्ट पळतोय, आणि मग आपल्या भावना कोणती येते आपल्या मनातून, तर किती चपळ आहे. त्यानंतरचं आहे, तर किती भित्रा आहे हा ससा. म्हणजे एकतर असं वाटतं की हा खूप चपळ आहे, म्हणजे खूप चांगली गोष्ट आहे, आणि दुसरं एक जाणवतं की तो खूप भित्रा आहे आणि म्हणून तो असा पळतो. बरोबर आहे. तर अशा प्रकारच्या भावना आपल्यामध्ये येतात आणि अशा प्रकारची दोन वाक्य आपण त्यापासून बनवू शकतो. पुढचं वाक्य बघा, पुढचं चित्र बघा. एक मुलगी आहे, तिचं नाव आहे रीमा, आणि तिने फ्रॉक घातलेला आहे. आता हा फ्रॉक घातल्यावर आपल्या मनामध्ये कोणती वाक्य येत आहेत बघा. तर रीमा किती छान आहे तुझा फ्रॉक. एकतर इथे फ्रॉकला छान म्हटलेलं आहे, आणि दुसरं काय म्हटलं आहे, तर या फ्रॉकमध्ये तू किती छान दिसतेस. तर फ्रॉक तर छान आहेच, पण तो घातल्यावर तू सुद्धा खूप छान दिसतेस. अशा प्रकारच्या दोन भावना व्यक्त करणारी वाक्य आपण इथे लिहिलेली आहेत. आता या चित्रामध्ये तुम्ही पाहू शकता की पायाला दगडाला पाय लागलाय आणि त्यामुळे ठेच लागली आहे पायाला. आणि मग आता यावर आधारित दोन वाक्य कोणती आहेत, तर पहिलं आहे, अगाई खरचटले पहा किती. बरोबर. आणि दुसरं, आई ग किती जोरात ठेच लागली. तर अशा प्रकारचे दोन वाक्य आपण बनवलेली आहेत. आता पुढे तुम्हाला एक कृती दिली आहे मुलांनो. बघा की भाषेची गंमत तुम्हाला दिलेली आहे. ती काय आहे बरं, ती पाहू. विलोमपद म्हणजेच काय, तर मराठी विलोमपद म्हणजे असे वाक्य जे उलटे वाचले तरी अगदी तसेच असते. म्हणजे बघा, आता जर तुम्हाला समोर मी लिहिलेलं आहे, जे वाक्य दिले ते जर मी उलटं वाचलं तर कसं वाचेल बरं. सरळ वाचलं तर काय वाचते मी, तर मराठी विलोमपद म्हणजे असे वाक्य जे उलटे वाचले तरी अगदी तसेच असते. आता याला जर मी उलटं वाचलं तर कसं वाचेल, ते स अ च से त दी ग अ रीत ले च वा टे ल उ जे केव्हा से अ जेण म्ह द प म लो वी ठिराम. काहीच अर्थ नाही ना कळलं तुम्हाला, कारण की उलटं वाचल्यामुळे त्या शब्दांना काही अर्थच नाही आहे. परंतु ज्यावेळेस आपण विलोमपद म्हणतो त्यावेळेस ते वाक्य असं असतं की जे तुम्ही सरळ वाचलं तरी त्याचा अर्थ तोच राहतो, आणि ते दिसतंसुद्धा असंच जसं की उलटं. त्याचं उदाहरण बघूया आपण. आता इथे बघा मुलांनो, पहिलं वाक्य, टेप आणा आपटे. ठीक आहे, परत एकदा बघा, टेप आणा आपटे. आता या वाक्याला मी उलटं वाचते, टेप आणा आपटे. म्हणजे बघा, वाक्य सरळ वाचलं आणि उलटं वाचलं, काही फरक आपल्याला दिसत नाही. आता आणखी बघूया आपण वाक्य दुसरं. तो कवी ईशाला शाई विकतो. आता इकडे बघा, तो कवी
ईशाला शाई विकतो. आहे की नाही गंमत? आता पुढचं वाक्य बघा. ती होडी जाडी होती. आणि तेच वाक्य आपण उलटं वाचलं तर ती होडी जाडी होती. म्हणजे दोन्ही बाजूने वाचल्यावर वाक्य सारखंच राहते. आता पुढे बघा, आणखीन वाक्य आहेत काही. हाच तो चहा. आणि जर उलटं वाचलं तर हाच तो चहा. पाचवं वाक्य बघा. सर जाताना प्याना ताजा रस. आता आपण उलटं वाचूया. सर जाताना प्याना ताजा रस. आता हा शेवटचं वाक्य बघा. काका वाचवा काका. आणि उलटं वाचल्यावर काका वाचवा काका. तर अशा प्रकारे मुलांनो पाहिलं आपण की भाषेची कशी गंमत आहे. तर विलोमपद काय हे तुम्हाला समजलं असेलच. तर मुलांनो, आता ही कविता आपली इथे पूर्ण झाली आहे. या कवितेचे जे काही शब्दार्थ आहेत, त्यावर काही वाक्प्रचार आहेत, काही तुम्हाला कृती दिलेल्या आहेत, या सर्व, त्याचबरोबर हे जे काही आपण भाषेची गंमत वगैरे पाहिली, हे सर्व तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहिणार आहात. त्याचबरोबर ही कवितासुद्धा सुंदर हस्ताक्षरात लिहायची आहे. तर चला तर मग पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या तासिकेत. धन्यवाद.